सर्वांना जय महाराष्ट्र. आपल्या आज ही सर्वसाधारण सभा आहे आपली आणि मला वाटतं पहिलीच असेल ना ही. पण या पहिल्या सभेमध्ये आपला आवाज कसा पाहिजे, दमदार पाहिजे. जय महाराष्ट्र कसा आवाज मला आला. आजच्या या सभेला उपस्थित माझे मोठे बंधू, आपल्या सर्वांचे लाडके दादा श्रीप्रकाश सुर्वे, आजच्या या सर्वसाधारण सभेच्या बैठकीला आपल्या या युनियनचे अध्यक्ष माझे मित्र मुरजीदादा पटेल, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना सोबत घेऊन चालणारे आपल्या युनियनचे सेक्रेटरी श्री कुणालजी सरमळकर, उपाध्यक्ष विनोद कांबळे, ते जितेंद्र जनावळे आहेत, शहा आहेत आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्वच आपल्या या युनियनचे सर्वच कमिटी सदस्य बंधू आणि भगिनींनो, आज खरं म्हणजे आपण सर्व भाग्यवान आहात. कारण आम्ही सुद्धा विविध युनियनमध्ये काम केलं, विविध संघटनांमध्ये काम केलं, विविध संस्थांमध्ये काम केलं. पण दादा, आज पहिली जी बैठक आपण बघतोय 5 स्टार हॉटेलमध्ये, ते पण आणि चांगली एवढी सोय मी बघितलं. आता जेवणाची सुद्धा उत्तम सोय आहे, आपल्या सर्वांना AC मध्ये वगैरे सर्व चांगली सोय आहे. पण आमच्या काही ते तसं काही नव्हतं. काय जितू, बरोबर आहे. पण आपलं सर्व भाग्यवान आहात म्हणूनच म्हटलं. आणि खरोखरच आपण आपलं भवितव्य सुद्धा उज्ज्वल आहे. कारण आज ज्या युनियनच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत त्याचं प्रमुख मार्गदर्शक जर कोणी असेल तर ते आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब. आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतोय. जे पहिल्यांदा आम्ही 40 आमदार जे होतो त्यातले 2 आमदार आम्हीच आहोत इथे. आणि ह्या शिवसेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना आज आपली युनियन सुद्धा जवळजवळ 1 वर्ष पूर्ण व्हायला आलं. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण अत्यंत चांगलं काम, मला वाटतं या एअरपोर्टच्या युनियनमधून आपण सुरू केलं. आणि खरोखरच मी बघतोय बरेच अनेक या विविध कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमधून सुद्धा इंडिगो असेल, विविध कंपन्या आपल्या ज्या एव्हिएशन कंपन्या आहेत त्या एव्हिएशन कंपन्यांमधून आपण काम केलंय. मी सुद्धा या एव्हिएशन ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे. एअर इंडियामध्ये मी पण काम केलेलं आहे जवळजवळ 17 वर्ष. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी आता आमदार झालेले आहे. पण या ठिकाणी काम करत असताना निश्चितपणानं 3 ड्युट्या असतात. त्या 3 ड्युट्यांमध्ये आपण सर्वजण काम करत असतात. आपले जे काही आज प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन आपण युनियनच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याला न्याय देण्यासाठी खरोखरच एक चांगली टीम आज आपल्या समोर आहे. आणि ही टीम काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहे. आणि त्याचा मला या कमिटीचा खरोखरच अभिमान आहे. आपले सर्वांचे लाडके खासदार माननीय रवींद्र वायकर साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. जास्ती काही न बोलता, कारण वायकर साहेबांचं भाषण आहे, मार्गदर्शन असणार आहे आपल्या सर्वांना. कारण आम्ही सर्व टीम त्यातूनच आलेलो आहोत आणि चांगलं काम आज आपल्या युनियनच्या मार्फत होत आहे. आजची वार्षिक सर्वसाधारण सभा, त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या संदर्भामध्ये आपण नियुक्तीपत्र सुद्धा आज या ठिकाणी देणार आहोत. आणि नियुक्तीपत्र देताना मी नक्कीच सर्व पदाधिकाऱ्यांना सांगेन की जी जबाबदारी आपल्याला सर्वांना देणार आहात त्या जबाबदारी आपण ओळखून ह्या जबाबदारीचं एक पदाचं भान ठेवून आपण निश्चितपणाने भविष्यामध्ये तसं काम करायचं आहे, आपली वाटचाल करायची आहे. आणि आपल्या माध्यमातून युनियनचं आणि त्याचबरोबर आपल्या संघटनेचं सुद्धा चांगल्या प्रकारे नाव आपल्या विभागामध्ये करायचं आहे. एवढ्या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा कुणालजींना, त्यांच्या सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.